नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. यापूर्वीच्या 4 भागांमध्ये आपण प्रथम माहिती अधिकाराचा इतिहास, माहिती अधिकाराचे उद्देश, माहिती अधिकारांतर्गत असलेल्या निरनिराळ्या संकल्पना, कलम 1, कलम 2 आणि कलम 3, नंतर माहिती अधिकारांतर्गत करायचं जे काही प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर असतं त्याला आपण म्हणतो स्वयंप्रेरणेनं करायचं प्रकटन, कलम 4, म्हणजे आपण 1 ते 4 कलमापर्यंतची जी पूर्ण माहिती आहे इतिहासापासून उद्देश, या सर्व गोष्टी मागच्या 4 भागांमध्ये पाहिल्या आहेत. हे 4 भाग आपल्याला पाहायचे असतील त्याचे जर व्हिडिओ तो इथे आय लिहिलेला आहे, आय क्लिक केलं की आपल्याला त्या संदर्भातील माहिती उपलब्ध होऊ शकेल किंवा ते व्हिडिओ एकदा पुन्हा पाहता येतील. आपण जरूर ते व्हिडिओ पाहावेत. आपल्याला जेव्हा व्हिडिओ आवडतो तेव्हा जरूर आपण लाईक करायला विसरू नका. शिवाय आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करण्याची आठवणीनंच आपण सबस्क्राईब करा. आपल्याला आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांनाही लाईक करायला सांगा. जर त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील सांगा. आज आपण पाहणार आहोत माहिती अधिकाराचा अर्ज करताना जी परिस्थिती, एकूण व्यवस्था असते ती व्यवस्था कशी असते आणि अर्ज करताना कोणत्या बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आता आपल्यासमोर आहे कलम 5. आपण 4 पर्यंत पाहिलेलं आहे. तर कलम 5, जनमाहिती अधिकाऱ्याचं पदनिर्देशन कसं केलं जातं, त्याचा कालावधी काय असतो हे आपण समजून घेणार आहोत. आपण यापूर्वी जे पाहिलं की प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर हा कायदा अस्तित्वात आला किंवा लागू झाला तेव्हापासून 120 दिवसाच्या आत करावं लागतं. या ठिकाणी 100 दिवसाच्या आत, हा कायदा लागू झाल्यापासून 100 दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने त्याच्या सर्व कार्यालयांमध्ये, त्याच्या सर्व प्रशासकीय युनिटांमध्ये जितके जास्त आवश्यक असतील तितके जनमाहिती अधिकारी, म्हणजे स्वतः माहिती देण्यास जबाबदार असणारा जो अधिकारी आहे त्याला जनमाहिती अधिकारी असं म्हणतात, त्याला पदनिर्देशित करणं म्हणजे कार्यालयात असलेल्या त्याच व्यक्तीला फक्त माहिती देण्याचं काम कर असं सांगणं, म्हणजे त्याच्या पदाला हे काम जोडून देणं, त्याला आपण पदनिर्देशित म्हणतो. नव्याने माहिती अधिकारी नेमण्याची आवश्यकता नाही, म्हणजे फक्त पदनिर्देशन करण्याचं जे काम आहे त्याला आपण म्हणतो पदनिर्देशन. हे किती दिवसात केलं पाहिजे? हा कायदा आला 5 जून 2005 रोजी. त्याच्यानंतर 100 दिवसाच्या आत, म्हणजे साधारण ऑक्टोबरच्या आत. आणि जसा तो बदलला की त्याच्या जागेवर कोण येईल किंवा ज्याला नेमायचं हे पूर्णपणे सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतली बाब आहे. म्हणजे प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जे अधिकारी असतात त्या प्रमुख अधिकाऱ्याने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधून कोण सहाय्यक जनमाहिती अधिकारी होईल, कोण जनमाहिती अधिकारी होईल, कोण अपिली अधिकारी होईल हे ठरवायचं असतं आणि त्यांच्या पदनिर्देशनाचे आदेश काढायचे असतात. आता ज्या ठिकाणी जनमाहिती अधिकारी उपलब्ध नाही, म्हणजे एखादं विस्तारित अशी मोठी ऑर्गनायझेशन आहे, आपण महापालिकेचं उदाहरण घ्या किंवा पोलिसांचं उदाहरण घ्या. पोलीस स्टेशन एका ठिकाणी असतं आणि त्यांच्या गावाभर बऱ्याच ठिकाणी पोलीस चौक्या असतात किंवा तालुकाभर पोलीस चौक्या असतात. महापालिकेचे एका ठिकाणी महापालिकेचं मुख्य कार्यालय असतं आणि त्यांचे वार्ड ऑफिसेस निराळ्या ठिकाणी असतात. तेव्हा अशा ठिकाणी फक्त अर्ज घेणं आणि तो जनमाहिती अधिकाऱ्याकडे आणून देणं, किंवा अपील आलं तर अपील घेणं आणि तो जनमाहिती अधिकाऱ्याकडे आणून देणं, याच्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते, त्याला म्हणतात सहाय्यक जनमाहिती अधिकारी. आणि ही साधारणपणे उपविभागीय स्तरावर, म्हणजे जिथे जिथे कार्यालयाचे उपविभाग असतील अशा उपविभागीय स्तरावरती केले जातात. जर सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सर्व केंद्र सरकारच्या कार्यालयांनी असं केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याचे जे पोस्ट मास्तर आहेत त्यांचे, म्हणजे जिल्हा सुपरिटेंडेंट ऑफ पोस्ट, त्यांना सर्व केंद्रीय कार्यालयासाठी त्यांनी सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणून नेमलेले आहे. म्हणजे तुम्हाला दिल्लीतल्या कोणत्याही कार्यालयात, केंद्रीय कार्यालयात जर माहिती अधिकाराचा अर्ज पाठवायचा असेल तर तुम्ही पोस्टात नेऊन दिला तरी चालू शकतं. पोस्टात तो स्वीकारतात, 10 रुपये घेतात, एक तुमच्याला पावती देतात आणि तो 5 दिवसामध्ये पुढे जनमाहिती अधिकाऱ्याकडे, संबंधित कार्यालयाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे पोहोचविण्याचं काम तो जनमाहिती अधिकारी करतो. म्हणजे हा एक मेसेंजर सारखा एक यंत्रणा याच्यामध्ये निर्माण केली. ही जी कार्यालयाची एकूण RTIची इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये जनमाहिती अधिकारी नावाची एक व्यवस्था तयार केलेली आहे. त्याच्यानंतर या कायद्यात फार चांगलं लिहिलेलं आहे बघा. 5चा 1 आपण पाहिला, जनमाहिती अधिकारी नेमणे 100 दिवसाच्या आत. सहाय्यक जनमाहिती अधिकारी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते पदनिर्देशित करणे. यात सहाय्यक जनमाहिती अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी यांच्याकडे जेव्हा माहिती मागायला नागरिक येतो तेव्हा हे अधिकारी नागरिकाला सहाय्य करतील असं कायद्यात एकदा नाही, 2दा लिहिलेलं आहे, 3दा लिहिलेलं आहे. म्हणजे पहिला कायदा असा आहे की जो प्रो सिटिझन आहे आणि त्यात असं लिहिलं आहे की नागरिकाला लिहिता येत नसेल तर
त्याला लिहिण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि तो बोलत असेल तर मौखिक त्याची विनंती एका कागदावरती लिहिली पाहिजे, त्याचा अंगठा किंवा सही घेतली पाहिजे आणि त्याला RTIचा अर्ज म्हणून त्यांनी शुल्क लावून स्वीकारलं पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा की या कायद्यामध्ये फार चांगली व्यवस्था आपल्याला या ठिकाणी करून ठेवलेली दिसून येते. नागरिकांना सहाय्य करणं ही कार्यालयातल्या जनमाहिती अधिकारी, अपिली अधिकारी, सहाय्यक जनमाहिती अधिकारी आणि सार्वजनिक प्राधिकरण यांच्यावर टाकलेली जबाबदारी आहे. काही नागरिक सेन्सरली डिसेबल्ड असतात, काही नागरिक अशिक्षित असतात, काही नागरिक वयस्कर असतात. म्हणून आता निरनिराळ्या कार्यालयामध्ये जेव्हा अधिकारी नागरिक येतात तेव्हा त्यांना बसण्यासाठीची व्यवस्था, पिण्याचं पाणी, किमान पाणी ऑफर करणे आणि त्यांना ऐकून घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ह्या 5चा 4 आहे इतर अधिकाऱ्यांचे सहाय्य मागणे. तेव्हा आतापर्यंत आपण 2 पाहिले होते, एक जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी. या ठिकाणी तुम्हाला तिसरा एक अधिकारी दिसतोय, म्हणजे जनमाहिती अधिकारी ज्याला नेमलेला आहे त्याला त्या पूर्ण कार्यालयात असणारी माहिती नागरिकांनी मागितल्यानंतर त्याच्या अर्जानुरूप द्यायची आहे, शुल्क वसूल करून. बरोबर आहे. पण आता या ठिकाणी सर्व माहिती ज्या जनमाहिती अधिकाऱ्याच्याच कपाटात असेल किंवा त्याच्याच नियंत्रणात असेल किंवा त्याच्याच कस्टडीत असेल असं नाही. त्याच्या कार्यालयामध्ये जर का 25 कर्मचारी असतील तर 25 कर्मचाऱ्यांकडे प्रत्येकाकडे एक रॅक असणार आहे आणि प्रत्येकाकडे माहिती असणार आहे. काही वरिष्ठ लोकांकडे माहिती असेल, काही कनिष्ठ लोकांकडे माहिती असेल, काही समकक्ष लोकांकडे माहिती असेल. तेव्हा असे अधिकारी जेव्हा अर्ज येतो तेव्हा या अर्जातली माहिती तुमच्याकडे आहे ही माहिती माझ्याकडे पाठवा आणि ही मला 30 दिवसात देण्यासाठीचं सहकार्य करा असं त्याला सहाय्य मागावं लागेल. तेव्हा जनमाहिती अधिकारी ज्याचं सहाय्य मागेल त्या अधिकाऱ्याला संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याला संपूर्ण सहाय्य करावं लागेल असं कायद्याने बंधन घातलेलं आहे. नाही तर 30 दिवसात माहितीच देता येणार नाही. आणि जर का त्यांनी तसं सहकार्य केलं नाही आणि असा कोणताही अन्य अधिकारी हा जनमाहिती अधिकारी असल्याचे समजण्यात येईल, म्हणजे एक अर्ज आला जनमाहिती अधिकाऱ्याकडे आला, त्याच्याकडे स्वतःकडे ती माहिती नाही आहे, त्याच्याच कार्यालयातल्या दुसऱ्या माहिती अधिकाऱ्याकडे आहे, मग तो अर्जाची एक झेरॉक्स करेल आणि त्यांना पाठवेल. लागलं तर एक अनौपचारिक असं पत्र किंवा टिप्पणी कार्यालयाअंतर्गत की असा अर्ज प्राप्त झाला आहे, ही माहिती आपल्या कस्टडीमध्ये आहे, ती माहिती अधिकार कायद्याप्रमाणे द्यावी की नाही याचा अभिप्राय देऊन ही संचिका मला उपलब्ध करून द्यावी, म्हणजे 30 दिवसाच्या आधी मला माहिती देता येईल. आणि जर ती आपल्याकडून माहिती प्राप्त झाली नाही आणि त्यामुळे विलंब झाला तर आपणही यासाठी जबाबदार राहाल असं त्याला आपण सुचवलं पाहिजे. आणि जर का ती माहिती त्यांनी दिली नाही आणि ह्या अधिकाऱ्याला जर 25,000 रुपये दंड होण्याची वेळ आली तर दंड कुणाला होईल? जनमाहिती अधिकाऱ्याला की सहाय्य न करणाऱ्या अधिकाऱ्याला? कारण याला काय लिहिलेलं आहे, असा कोणताही अन्य अधिकारी ज्याचं सहाय्य मागितलंय असा तो काय म्हटलं जाईल, जनमाहिती अधिकारी असल्याचे समजण्यात येईल. म्हणजे या अर्जाच्या बाबतीत ज्याचा अर्ज जनमाहिती अधिकाऱ्याकडे आला केवळ त्याला पदनिर्देशित केलं म्हणून, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे ती माहिती नाही आहे आणि ती त्यांनी माहिती मागितली आहे. तो पुरावे ठेवील माहिती कशी मागितली, काय मागितली, पण त्याला माहितीच मिळाली नाही. त्यांनी पाठपुरावा केला तरी माहिती मिळाली नाही. अशा वेळेस हा जो DPO आहे याला आपण म्हणतो डीम्ड पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. जे आता 3 ऑफिसर पाहिले आपण इथे. पहिला जनमाहिती अधिकारी म्हणजे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, दुसरा पहिला सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणजे असिस्टंट पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, तिसरा पहिला माननीय जनमाहिती अधिकारी म्हणजे डीम्ड पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. आणि जर अशी दंड व्हायची मागणी आली आणि हे कागदपत्र कमिशनने पाहिले, माहिती आयुक्ताने पाहिले, तर माहिती आयुक्त म्हणाल की नाही, जनमाहिती अधिकारी कुठेही चुकलेलं दिसत नाही, केवळ यांनी माहिती दिली नाही म्हणून ती माहिती पुढे देता आली नाही आणि म्हणून जो दंड करायचा तो या अधिकाऱ्याला केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा, माहिती अधिकाराचं प्रशिक्षण हे फक्त सार्वजनिक कार्यालयाच्या प्रमुखानं घ्यायचं हे खरं आहे का? नाही. जनमाहिती अधिकाऱ्याने घेतलं पाहिजे, सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याने घेतलं पाहिजे आणि जो माननीय जनमाहिती अधिकारी त्यानेही घेतलं पाहिजे आणि अपिली अधिकाऱ्याने घेतलं पाहिजे. म्हणजे हा कायदा सर्वांनाच कळला पाहिजे आणि सर्व अधिकाऱ्यांना जेव्हा सारखेपणानं हा कायदा कळतो तेव्हा ते नागरिकांशी अधिक चांगल्या पद्धतीने वागू शकतात. तेव्हा हा कलम 5 आहे, हा प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणामध्ये आवश्यक असतील तितके जनमाहिती अधिकारी नियुक्त किंवा त्याला पदनिर्देशित करण्याच्या संदर्भात आहे. जनमाहिती अधिकारी कोणत्या सिनियरिटीचा असावा हे कायद्यात दिलेलं नाही. ते सार्वजनिक प्राधिकरणानं त्यांच्या स्वतःच्या विवेकानं आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्याच्या श्रेणीप्रमाणे नियुक्त केले पाहिजेत. त्याच्यानंतर जनमाहिती अधिकाऱ्याचा जो वरिष्ठ अधिकारी असतो त्याला पहिले अपिली अधिकारी म्हणून पदनिर्देशित केलं जातं आणि जेव्हा अपील होतं तेव्हा ते अपील ते ऐकतात, त्याची सुनावणी घेतात आणि जर का जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती दिली नसेल तर त्यांना ते माहिती द्यायला भाग पाडतात. अशी ही पद्धत आहे. तेव्हा कलम 5 जो आहे तो कलम 5 मध्ये आपल्याला
एकूण जनमाहिती अधिकारी नियमित पदनिर्देशित करण्याबद्दलची जी काही संपूर्ण तरतुदी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि ह्या पूर्णपणे प्रो सिटिझन स्वरूपाच्या म्हणजे नागरिकांच्या बाजूच्या तरतुदी आहेत आणि त्याच स्पिरिटने त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. इथे DOPT ज्याला आपण डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इन्फॉर्मेशन पर्सोनेल अँड ट्रेनिंग असं म्हणतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं RTI ॲक्टची अंमलबजावणी देशभर करण्याची जबाबदारी ज्या विभागावरती आहे त्या विभागाचं हे ऑफिस मेमोरंडम आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे की हे कर्टस बिहेवियर म्हणजे कर्टस बिहेवियर विथ पर्सन्स सिकिंग इन्फॉर्मेशन अंडर RTI आणि हेच लिहिलेलं आहे जे मी आत्ता आपल्याला सांगितलं कलम 5(3) मध्ये जे लिहिलेलं आहे की सहाय्यक जनमाहिती अधिकारी असेल, जनमाहिती अधिकारी असेल, सार्वजनिक प्राधिकरणाचे प्रमुख असतील किंवा पहिले अपिली अधिकारी असेल, कार्यालयातल्या सर्वांनी जेव्हा नागरिक माहिती मागायला येतात त्यांना अत्यंत सभ्यतेचा व्यवहार त्यांच्याशी केला पाहिजे, त्यांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांना माहिती पुरवली पाहिजे, त्यांना त्यांना बसण्यासाठीची जागा दिली पाहिजे, कार्यालयातनं मागतात ते कागद जर उपलब्ध असतील तर ते पुरवले पाहिजेत आणि त्यांच्याशी अत्यंत सभ्यपणे चांगल्या स्वरूपाचा व्यवहार केला पाहिजे असं सर्क्युलर देखील DOPTने काढलेलं आहे. आता कलम 6 हा माहिती मागण्यासाठी नागरिकांनी माहिती कशी मागावी याच्या संदर्भातला जो कलम आहे किंवा ज्या तरतुदी आहेत ह्या फक्त 3 कलमामध्येच आपल्याला दिसतात. एक इंग्रजी, हिंदी किंवा क्षेत्राच्या राजभाषेत. आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ. इंग्रजीत अर्ज करता येईल किंवा हिंदीत करता येईल आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे, मराठीत करता येईल. आपल्याला जी माहिती हवी आहे त्याबद्दल नागरिकांनी सार्वजनिक प्राधिकरणाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केला पाहिजे आणि तो लेखी असला पाहिजे. म्हणजे कोणत्या भाषेत असेल, एक तर इंग्रजीत असेल, हिंदीत असेल किंवा क्षेत्राची जी राजभाषा असेल त्याच्यात. हा कोणाला दिला पाहिजे? ज्या प्राधिकरणाकडं माहिती मिळेल असं वाटतं त्या त्या प्राधिकरणाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे. ज्यातून आम्हाला आपला नळाच्या कनेक्शनची माहिती घ्यायची आहे, ही कुठं मिळेल? नगरपालिकेत किंवा महानगरपालिकेत. मग महानगरपालिकेत कोणत्या विभागाकडे मिळेल? म्हणून त्याचं जे काही पाणी पुरवठा विभाग असेल त्या पाणी पुरवठा विभागात आणि तिथे जो जनमाहिती अधिकारी असेल त्याच्याकडे असा अर्ज केला पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयात एखादा दाखला पाहिजे. मग कशाचा दाखला पाहिजे आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कोणत्या विभागाकडून दिला जातो त्या विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण ते अर्ज केला पाहिजे. शैक्षणिक विभागाचा आपल्याला मुलाचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. मग कोणत्या विभागाकडे ते उपलब्ध आहे ते आपण पाहिलं पाहिजे. तहसील कार्यालयातून एखादं प्रमाणपत्र पाहिजे असेल तर ते तिथं पाहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जनमाहिती अधिकारी आणि लिहिताना कोणत्याही व्यक्तीचं नाव लिहिण्याची आवश्यकता नाही. जनमाहिती अधिकारी, त्या प्राधिकरणाचं नाव आणि खाली पत्ता अशा पद्धतीने जर आपण अर्ज केला तर आपल्याला तो अर्ज व्यवस्थित आहे किंवा मला वाटतं तो वाचता येईल आणि लोकांना समजेल, समोरच्याला माहिती अधिकाऱ्याला समजेल आणि आपल्याला लवकर माहिती मिळू शकेल. माहिती कशासाठी हवी आहे याची कारणं कोणतीही अर्जामध्ये देण्याची आवश्यकता नाही. खरं तर माहिती अधिकाराचं हे शक्तीस्थळ आहे. माहितीसाठी विनंती करण्यास कोणतेही कारण म्हणजे ही माहिती कशाला हवी असं जनमाहिती अधिकारी तुम्हाला विचारू शकत नाही, सार्वजनिक प्राधिकरण नागरिकाला विचारू शकत नाही किंवा अपिली अधिकारी विचारू शकत नाहीत आणि नागरिकांवर ते कशासाठी हवी हे सांगण्याचं कोणतंही बंधन नाही. पूर्वीचे जे राज्याचे कायदे होते, आपण पहिल्यांदा जो इतिहास पाहत होतो त्या इतिहासामध्ये आपले जे कायदे पाहिले राज्याचे, त्या राज्याच्या कायद्यामध्ये माहिती मागण्याचे प्रयोजन असा अर्जामध्येच एक कॉलम होता आणि तिथे प्रयोजन लिहावं लागत होतं आणि कदाचित ते प्रयोजन संयुक्तिक नाही असं PIO किंवा जनमाहिती अधिकारी म्हणू शकला असता. आता मात्र तशी परिस्थिती नाही. तेव्हा अर्जासाठी कोणतंही कारण देण्याची सक्ती नागरिकांवर करता येणार नाही. अन्य सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित अर्ज त्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे 5 दिवसाच्या आत हस्तांतरित केले जातील. आता अनेकदा असं होतं की नागरिक सर्वच माहिती त्यांना नसते. अनेक वेळा बहुतेक लोकांना काही पण झालं की जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय किंवा तहसीलदाराचं कार्यालय सरकार आहे असं वाटतं आणि कुठला तरी पूल पडला तरी पुलाच्या संदर्भात माहिती घ्यायची तर ते जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणार किंवा तहसीलदारांकडे मागणार. आता प्रत्यक्षात तो कदाचित PWD करती माहिती असण्याची शक्यता आहे. अशा वेळेस जर का चुकीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्याला प्राप्त झाला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच त्या अर्जाला बोलवायचं आणि हा अर्ज उचलून घेऊन जा असं सांगणं अपेक्षित नाही. कायदा असं म्हणतो नागरिक अज्ञान असू शकतो पण सार्वजनिक प्राधिकारी आणि त्याचे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर आणि त्याचे बाकीचे अधिकारी हे विशिष्ट परीक्षा पास होऊन त्या पदावरती आलेले आहेत. म्हणजे त्यांना इतर कोणत्या कामाची माहिती किंवा कोणत्या विषयाची माहिती कोणत्या प्राधिकरणाकडे असू शकते हे सर्वसाधारणपणे त्यांना माहिती आहे. म्हणून या कायद्यात जबाबदारी अशी टाकलेली आहे की जर आपल्याकडे अर्ज आला, एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज आला आणि ती माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही पण आपल्याला माहिती आहे ही इतर प्राधिकरणाकडे आहे, म्हणजे सार्वजनिक ही PWकडे आहे किंवा हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटकडे आहे, हे पोलीस विभागाकडे आहे
किंवा ही इरिगेशन डिपार्टमेंटकडे आहे, तर मग तो अर्ज 5 दिवसाच्या आत तिकडे पाठवण्याचं जे काम आहे ते काम PIOने केलं पाहिजे आणि त्याची एक प्रत अर्जदाराला केली पाहिजे, कळवली पाहिजे की तुम्ही आमच्याकडे अर्ज केला होता, ही माहिती आमच्याकडे नाही, मात्र ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही मूळ अर्ज त्यांच्याकडे पाठवला आहे, यापुढे आपण त्यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे नागरिकाकडे अर्ज पाठवायचा नाही, त्या सार्वजनिक प्राधिकरणानेच ज्यांच्याकडे ती माहिती उपलब्ध असण्याची शक्यता आहे अशा सार्वजनिक प्राधिकरणाकडे पाठवायची आणि त्यालाही कालमर्यादा आहे 5 दिवसाच्या आत. म्हणजे 30 दिवसात माहिती द्यायची आहे, तर 5 दिवसाच्या आत चुकीच्या ऑफिसमध्ये गेलं तर 5 दिवस ते खातील आणि पुढच्या ऑफिसमध्ये 30 दिवसात त्याला माहिती मिळाली पाहिजे. म्हणजे साधारण 35 दिवसात त्यांना माहिती मिळालीच पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. कलम 6 हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यामध्ये शक्तीस्थळ दडलेलं आहे. माहिती आहे कशासाठी हवी, म्हणजे आता खुलेपणाने अत्यंत निर्भयपणे नागरिक माहिती घेऊ शकतात, त्याची पृथक्करण करू शकतात, त्याचं ॲनालिसिस करू शकतात. चुकीचा निर्णय असेल तर त्या विभागाकडे पाठपुरावा करून तो बरोबर करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. धोरणात्मक निर्णय चुकत असेल तर योग्य निर्णय घ्यायला ते भाग पाडू शकतात. अशा पद्धतीने आपल्याला कलम 6 त्याच्यासाठीचा एक अर्ज आहे. या माहिती अधिकाराच्या कायद्याखाली प्रत्येक राज्याने नियम केलेले आहेत. आपण जेव्हा आपण समुचित शासनाची व्याख्या पाहत होतो तेव्हा हे पाहिलं होतं की ते नियम करू शकतात. तेव्हा केंद्रानं त्यांचा नियम केलेला आहे, राज्यानं नियम केला. आपल्या राज्यानं महाराष्ट्र शासनानं माहितीच्या अर्जाचा नमुना देखील दिलेला आहे. नियम 3 तो नमुना आहे. प्रति जनमाहिती अधिकारी 10 रुपयाच्या स्टॅम्पसाठी इथे चौक केलेला आहे. इथे 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावा. जर तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प मिळाला नाही तर 10 रुपये रोख भरा, नसेल तर तुम्ही त्याचे DD भरा, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पे ऑर्डर लावता येईल किंवा बँकर्स चेक जोडता येईल. त्यात काहीच नाही, सिंपल आहे. अर्जदाराचा पूर्ण पत्ता लिहिताना पिनकोडसह लिहावा. हव्या असलेल्या माहितीचा तपशील, तुम्हाला असं वाटलं की काही अडचण आली नाही ना हे असेल तर पत्त्यामध्येच तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहिता आला, तुमचा ईमेल ॲड्रेस लिहिता आला तर क्विक ह्या पद्धतीनं तुम्हाला कधीकधी इलेक्ट्रॉनिक माहिती ईमेलवर देखील आपल्याला मिळू शकेल. हव्या असलेल्या माहितीचा तपशील, कोणते माहिती पाहिजे, विषय. आता विषयाला बंधन आहे की एका विषयाची माहिती एका अर्जात मागावी असं आपला हा नियम सांगतो. ह्या 3च्या अ असं लिहिलेलं आहे की एका विषयाची माहिती मागावी आणि तीही 150 शब्दामध्ये मागावी. म्हणजे हे शब्द बरेच आहेत पण हे शब्द विचारात घेतले जाणार नाहीत. इथे जे शब्द लिहिणार विषय, ती माहिती जी मागणार ते 150 शब्द, ती 150 शब्दातली माहिती या ठिकाणी लिहावी. कोणत्या कालावधीची, म्हणजे 2015 पासून 2020 पर्यंत झालेल्या प्रमोशनची असेल, 2000 किंवा आपण घ्या 1 जानेवारी 2020 पासून कोविड सुरू झाला तेव्हा कोविडच्या संदर्भात झालेल्या खरेद्यांची माहिती. असं जर का आपल्याला जे काही करायचं असेल, हे सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी हे तपशील भरावं लागेल. हवे असलेल्या माहितीचे नियम वर्णन, ज्या 3 गोष्टीमध्ये तुम्हाला 1, 2 आणि 3 माहिती मागायची, ही 150 शब्दात आली माहिती पाहिजे. ही माहिती पोस्टाने हवी आहे की व्यक्तिशः हवी आहे ते लिहिलं पाहिजे. पोस्टाने पाठवा, मग पोस्टाचे पैसे याच्यामध्ये ॲड होतील. जर तुम्हाला रजिस्टर पोस्टाने पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तिची शुल्क ॲड होईल, ही आपण लक्षात ठेवा. आणि स्वतः जाऊन घेणार असेल तर ते तुम्हाला ते पोस्टेज पडणार नाही. ती नोंदणीकृत पोस्टाने पाहिजे का तुम्हाला स्पीड पोस्टने पाहिजे, तीही तुम्ही स्पष्ट करा. याच्याशिवाय अर्जात दारिद्र्य रेषेखाली आहे काय, आणि दारिद्र्य रेषेखाली जर असेल तर दारिद्र्य रेषेचं जे कार्ड असेल किंवा तहसीलदारांनी दिलेलं उत्पन्नाचा दाखला असेल किंवा तुम्हाला पिवळं रेशन कार्ड असेल तर ते तुम्ही याच्याबरोबर जोडलं पाहिजे. कुठून अर्ज केला आहे, पुण्यातून अर्ज केला, पुण्यातून, अहमदनगरमधून केला, मुंबईतून केला, जे काही ठिकाण असेल ते अर्जाची तारीख इथं लिहा, सही किंवा अंगठा करा. बस, इतकं साधं आणि सोपं आहे. तुमच्या पत्त्याशिवाय तुम्ही कोणतीही वैयक्तिक माहिती याच्यामध्ये देत नाही असं यावरून दिसतं. माहिती मागविण्यासाठी अर्ज करणारा हा व्यक्ती साधारण नागरिक असावा. आपण पाहिलं की हा कायदा आपला जो फंडामेंटल राईट्स आहेत घटनेनं दिलेले, त्याचं घटनेचं जे आर्टिकल आहे 19(1)(अ) त्याच्यातनं हा कायदा आलेला आहे. फंडामेंटल राईट हे नेहमी चालत्या बोलत्या लाईव्ह नागरिकांना असतात, तेव्हा हा कायदा देखील नागरिकांसाठी आहे. नागरिकांनी माहिती मागण्यासाठी जर अर्ज केला तर त्याला विशिष्ट वेळेमध्ये माहिती द्या असं बंधन आहे, आणि माहिती नाही दिली तर मग विलंबासाठी त्यांना दंड करण्याची किंवा त्यांच्यावरती विभागीय कारवाई करण्याची कायद्यात तरतूद आहे. म्हणजे इतरांना माहिती द्यायची नाही असा अर्थ नाही याच्यात. म्हणजे एखाद्या संस्थेने अर्ज केला त्यांनाही माहिती दिली पाहिजे, पण त्यांना कदाचित कालावधीचं आणि दंडाचं जे काही तरतुदी आहेत त्या लागू होणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी कायद्यातील कलम 4(1)(ख) मधील 17 मुद्द्यांचा सखोल अभ्यास करावा. शक्यतो माहिती मागताना हे पाहिलं पाहिजे. जेव्हा आपण असं म्हणतो की
सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी खूप ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि सर्व माहिती खुली केली पाहिजे. मग यांची खुली माहिती आहे त्यात आपल्याला पाहिजे ही माहिती जर मिळाली असेल तर नागरिकांनी देखील ही जबाबदारी पाळावी की यांनी खुल्या केलेल्या माहितीत असेल तर आपण उगीच यांना अर्ज पाठवून देऊचू नये. म्हणून प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर एकदा वाचून घ्यावं. 1 ते 17 मुद्दे पाहावेत. 1 ते 17 मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला हवी ती माहिती त्यात नसेल तर मग तुम्ही नक्की अर्ज केला पाहिजे. ज्यांच्याकडे अर्ज करायचा त्या प्राधिकरणाची वेबसाईट देखील आधी शक्य असेल तर पाहून घ्यावी. प्रत्येक खेड्यातल्या माणसाला हे शक्य नाही, पण ज्यांना आता शक्य आहे, बहुतेकांचे फोन आहेत आणि फोनवरती आता सर्व वेबसाईट खुल्या होतात आणि फोनच्या ह्या 4 म्हणजे इतका छोटासा कीबोर्ड आहे, तो कीबोर्ड आता अगदी अज्ञानातले अज्ञान लोक देखील चालवतात आणि असाक्षर लोक देखील ते फार छानपणे वापरतात. ज्यांना ते शक्य असेल त्यांनी करावं. नसेल तर तुम्ही साधा अर्ज केला, मागितली माहिती आणि जनमाहिती अधिकाऱ्याला दिला तरी ते पुरेसं आहे. हवी असलेली माहिती वेबसाईटवर उपलब्ध नसल्यास आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती हवी हे निश्चित करावे आणि अर्ज लेखी स्वरूपात करावा. एका विषयाची माहिती एका अर्जात मागावी. एकापेक्षा जास्त विषयाची माहिती तर नियम असा सांगतो की पहिल्या विषयाची माहिती दिली जावी आणि 150 शब्दात लिहायला पाहिजे. 150 पेक्षा जास्त शब्दात लिहिलं तर ते पहिल्या 150 शब्दात जितके माहिती बसते तेवढीच माहिती तुम्हाला देतील, बाकीच्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करायला सांगतील. संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करताना जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने केला पाहिजे. व्यक्तीचं नाव टाकण्याची आवश्यकता नाही. जनमाहिती अधिकारी ही एक पदनाम आहे आणि ज्या प्राधिकरणाचं असेल ते प्राधिकरण आणि ते कोणत्या गावात आहे ते गाव किंवा जिल्हा किंवा शहर ते लिहिलं की आपण तो अर्ज पाठवू शकतो. अर्ज राज्य शासनाच्या कार्यालयात स्थानिक भाषेमध्ये आणि केंद्र शासनाच्या कार्यालयात इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये करावा. असं जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये राजभाषा मराठी असल्यामुळं केंद्र शासन असो, राज्य शासन असो की कुठलंही शासन असो, ज्यांना माहिती अधिकाराचा कायदा लागू आहे अशांना सर्व माहिती प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजरसुद्धा त्यांना मराठीतच केलं पाहिजे असं बंधन आहे. शिवाय मराठीतला अर्ज त्यांना नाकारता येत नाही. मराठीत अर्ज केल्यानंतर त्यांना हवं तर हिंदीतून उत्तर द्यावं, त्यांना हवं तर इंग्रजीतून उत्तर द्यावं, पण मराठीत केलेला अर्ज त्यांना निश्चितपणे नाकारता येणार नाही. तेव्हा हिंदी, इंग्रजी, मराठी कोणत्याही भाषेमध्ये त्यांना अर्ज करण्याचं नागरिकांचं जे काही स्वातंत्र्य आहे ते अबाधित आहे. अर्ज स्वच्छ अक्षरात करावा. अनेक ठिकाणी असं टाईप केलेला असला, टंकलिखित केलेला असेल तर अधिक चांगलं. अनेक ठिकाणी असं असतं की अर्ज वाचता वाचता त्या PIOची पुरेवाट होते. असा करून माहिती मिळणं मुश्किल आहे, कारण अत्यंत जबाबदारीने माहिती मागितली तर तेवढ्या जबाबदारीने ती पुरविली देखील जाऊ शकते. अनेक लोक काय करतात की अर्ज लिहायला सुरुवात करतात आणि असं लिहितात की 5 पानाचा अर्ज. पहिला पॅरेग्राफ वाचला काहीच कळत नाही, दुसरा पॅरेग्राफ वाचला काही कळत नाही, तिसरा पॅरेग्राफ वाचला की डोकं दुखायला लागतं. अशा पद्धतीनं दुर्बोध पद्धतीनं जर लिहिलं आणि मग तुमच्या ऑफिसने असं केलं, तुमच्या अधिकाऱ्यांनी असं केलं, तुम्हा लोकांना अशी सवय आहे आणि नेमकं माहिती कुठे पाहिजे, तेव्हा लक्षात ठेवलं पाहिजे की लोकांचे गाऱ्हाणे खूप असू शकतात, अनेकांचे ग्रीव्हन्सेस असू शकतात. ग्रीव्हन्सेसला पिचलेला माणूस अशाच त्रागा करून लिहित असतो, पण माहितीचा अधिकाराचा अर्ज करताना त्यामध्ये जर का स्पष्टता असेल तर माहिती मिळण्यामध्ये अनेक वेळा आपल्याला सुविधा अनुभवायला मिळते. अथवा कोणत्याही कोऱ्या कागदावर माहिती साधा अर्ज तयार केला असं काही बंधन नाही की आपण जो नमुना पाहिला आहे मागच्या बाजूला, हा जो नमुना पाहिला ह्याच नमुन्याच पाहिजे नाही, हा नमुना तुम्ही हस्ता कोऱ्या कागदावर लिहून काढा, काहीच नाही, प्रिंटेडच पाहिजे असं काही सक्ती नाही आहे त्याच्यासाठी. तेव्हा तो साध्या कागदावरती, कोऱ्या कागदावरती हातानं लिहिला, हे मुद्दे त्याच्यामध्ये असतील तर अधिक चांगलं. अर्ज लेखी स्वरूपात पाहिजे. आपल्याला हे पाहिलं नंतर सार्वजनिक प्राधिकरणावरती तुमच्याकडे अर्ज नसेल तर अर्जाची प्रत त्या ठिकाणी मिळावी. एखादा कोरा कागद तुम्ही मागू शकता. मौखिक विनंती करणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याची तरतूद या कायद्यात आहे. तेव्हा नागरिकांना आवश्यक असेल तिथे तुम्ही अधिकाऱ्यांची, सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची, माहिती अधिकाऱ्याची ही मदत देखील आपण मागू शकतो. ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे तिथे भ्रमणध्वनी आणि ईमेल द्यावा. त्यामुळं जर का त्यांच्यामध्ये त्यांना स्पष्टता काही हवी असेल तर ते आपल्याशी संपर्क साधू शकतात आणि मग 30 दिवसाच्या आत माहिती मिळण्यामध्ये अडचण निर्माण होत नाही. हवी असलेल्या माहितीचा विषय वर्णन हे नेमक्या पद्धतीने असावे. माहिती मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी आपण प्रश्न, उपप्रश्न हे मर्यादित ठेवावेत. मोजकेपणानं माहिती मागितली तर मिळणं फार सोपं होतं. बऱ्याच ठिकाणी कळीचा विषय आणि चर्चा केली जाते, ते लोक प्रश्न विचारतात, म्हणजे हे असे असे का आहे. त्यापेक्षा प्रश्न विचारू नये असं मुळीच नाही. नागरिक हा व्यवस्थेचा मालक आहे, हा देश प्रजासत्ताक आहे. नागरिकांना प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. नाही कायद्याचा हेतूच आहे की नागरिकांनी जाब विचारावा. कारण आपण जेव्हा या कायद्याचे उद्देश अभ्यासत होतो तेव्हा अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदेयता, म्हणजे
एकूण शासन व्यवस्थेने आणि त्यांच्या सर्व कार्यालयाने आणि त्या कार्यालयात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी जनतेला जबाबदारी असलं पाहिजे, त्यांना जाबदेही असलं पाहिजे. हे बरोबर आहे. म्हणजे जनता प्रश्न करेल आणि ते उत्तर देतील. हो, बरोबर आहे. माहितीच्या अधिकारामध्ये माहितीची व्याख्या पाहताना असं पाहिली, कोणत्याही स्वरूपातील कोणतेही साहित्य, एनी मटेरियल इन एनी फॉर्म, म्हणजे माहिती ही एका मटेरियलच्या फॉर्ममध्ये असते, म्हणजे ती कागदपत्रात असते. तेव्हा प्रश्नार्थक अर्ज करताना तुम्ही प्रश्न विचारा, प्रश्नचिन्ह संपलं की पुढे लिहा की याबाबतचे सर्व कागदपत्रांच्या प्रती. असं जर का लिहिलं तर फार सोपं होईल, किंवा प्रश्न पाहून तो अधिकारी तुमचा अर्ज लगेच नाकारणार नाही. आता तुम्ही म्हणाल की नाही आम्हाला प्रश्न विचारला तुम्ही आम्हाला पांगळं करता. अजिबात पांगळं करायचं नाही. तुमचा प्रश्न विचारण्याचा अर्थ, नागरिकांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित आहे. पण नेहमी लक्षात ठेवा, विधानसभेमध्ये देखील प्रश्न विचारले जातात, लोकसभेमध्ये देखील प्रश्न विचारले जातात, आणि लोकसभेचे सदस्य नागरिकांनी निवडून दिलेले आहेत. विधानसभेचे सदस्य आमदार नागरिकांनी निवडून दिलेले आहेत. ते जर प्रश्न विचारतात, नागरिक का नाही? कारण नागरिक त्यांचा मूळ आहे. नागरिकांमध्ये म्हणजे ते विहिरीतलं पाणी हे आहे, विहिरीतलं पाणी तर सर्व नागरिक आहेत. फक्त पोऱ्यानं ओढल्यासारखा एक आमदार किंवा एक खासदार आपण निवडून दिला याचा अर्थ प्रश्न विचारू नयेत असं नाही. पण प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा विधानसभेत एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तेव्हा ते अधिकारी काय घेऊन जातात, तर ते अधिकारी देखील कागद घेऊन जातात की या प्रश्नाची उत्तरं कोणत्या कागदावरती आहे. आणि जेव्हा मिनिस्टरला ते ब्रीफ करतात, ते मिनिस्टर साहेब सभागृहाला माहिती देतात. तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला ही कागदच मिळणार आहे. म्हणून या प्रश्नाच्या संदर्भाने, या विषयाच्या संदर्भाने ज्या संचिका तयार झाल्या असतील, जे अहवाल दिले असतील, जे पत्र लिहिले असतील, ज्या प्रेस नोट केल्या असतील, ज्या पत्राला उत्तरं दिली असतील, किंवा त्याचे काही इन्स्पेक्शन्स केले असतील, इन्स्पेक्शनचे रिपोर्ट आले असतील, असे सर्व कागद मला द्यावेत. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा आणि प्रश्नाच्या पुढे लिहा की या संदर्भातील सर्वच्या सर्व कागदपत्र मला माहिती अधिकारात द्यावेत. नंतर म्हणजे मग जनमाहिती अधिकारी प्रश्नार्थक माहितीचे अर्ज बऱ्याचदा नाकारतात असा अनुभव आहे. नागरिक खूप मोठ्या प्रमाणावर तक्रार करतात. याचा अर्थ प्रश्न विचारू नये असा नाही, जरूर प्रश्न विचारावेत. प्रश्न हेतुपूर्वक त्रास देणारे नसावेत एवढं आपण पाहावं. आपलं व्यक्तीशी भांडण असू शकत नाही. प्रश्न आहे व्यवस्थेचा आणि सार्वजनिक हिताचा. याचा अर्थ प्रश्न विचारू नयेत असं नाही, प्रश्न विचारलेच पाहिजेत. फक्त त्रास देणारे, हेतुपूर्वक व्यक्तीवर टीका करणारे, व्यवस्थेवर टीका करणारे असलं काही मला वाटतं की माहितीच्या अधिकारात आपण शक्यतो करू नये. शिवाय शक्यतो प्रश्न विचारल्यास त्याबाबतची कागदपत्रे, टिप्पण्या, पत्रव्यवहार अशी माहिती देण्याची विनंती केली तर अधिक चांगल्या पद्धतीने हे करता येईल. अर्ज योग्य शब्दाचा वापर केला पाहिजे. अधिकाऱ्याला मागितलेल्या माहितीचा बोध होणार नाही किंवा दुर्बोध असं काही शब्द वापरू नयेत. साधी भाषा, साधी वाक्य, नेमकेपणा अर्ज करताना असावा. सांकेतिक भाषा, तांत्रिक शब्द, निर्देश करणारी वाक्यरचना हे शक्यतो ज्याला आपण जड शब्द किंवा दुर्बोधता टाळावी. कोणत्या कालावधीची माहिती यावी हे मात्र स्पष्ट करावं. अनेक लोक प्रमोशनची, सिनियरिटीची, खरेदी विक्रीची अशी माहिती नेहमी मागत असतात, आणि ही माहिती मागताना कालावधी जर दिला तर चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम करणं शक्य होऊ शकतं. माहिती कोणत्या कारणासाठी हवी आहे हे नमूद करण्याची आवश्यकता नाही, आणि कोणत्या PIOनं विचारण्याची आवश्यकता नाही, हेही यापूर्वीच आपण स्पष्ट केलेलं आहे. मागितलेली माहिती वैयक्तिक स्वरूपाची, व्यापारी गुपिते अथवा विश्वासाश्रित संबंध या 3 प्रकारची जर असेल तर ती माहिती मागण्यामागे कोणतं कारण लिहू नका, पण ही माहिती कोणत्या सार्वजनिक हित जास्त साधणार आहे हे सार्वजनिक हित नेमकेपणाने स्पष्ट करा. मी रिपीट करतो की ज्या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाची माहिती मागितली जाते, व्यापारी गुपितांची माहिती मागितली जाते, विश्वासाश्रित संबंधाची माहिती मागितली, म्हणजे त्याला आपण ट्रस्ट किंवा फिड्युशियरी इन्फॉर्मेशन म्हणतो, खूप विश्वासानं दिलेली त्रयस्थ पक्षाची माहिती असेल, अशा ठिकाणी सार्वजनिक हित काय आहे ही माहिती मागण्यामागे हे मात्र अर्जदारांनी स्पष्ट केलं तर माहिती मिळणं जास्त सोपं होऊ शकतं. महाराष्ट्राच्या माहिती अधिकाराच्यामध्ये आपण पाहिलं की एका विषयाची आणि 150 शब्दात माहिती मागतो. केंद्राच्या बाबतीत विषयाचं बंधन नाही, पण केंद्राच्या कार्यालयात जर अर्ज करायचा असेल तर 500 शब्दापर्यंत मागितलेल्या माहितीचं तपशील असू शकतो. न्यायालयाचे नियम, कायदेमंडळाच्या नियमांतर्गत अर्ज करताना विषय आणि शब्दांची मर्यादा दिसून येत नाही. म्हणजे विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार साहेबांची किंवा विधान परिषदेच्या कामकाजाची माहिती मागायची असेल, त्यांचे नियम स्वतः त्यांनी केलेले आहेत कारण ते सक्षम प्राधिकारी आहेत. तिथे मात्र तुम्हाला असं काही 150 शब्द, 50 शब्द, 500 शब्द, एक विषय असं काही दिसत नाही. कोर्टाने पण तसं काही केलेलं नाही. अर्जदारावर तारीख टाकली पाहिजे, ठिकाण नमूद केलं पाहिजे, स्वतःची स्वाक्षरी किंवा अंगठा केला पाहिजे. 10 रुपयाचं तिकीट एकतर कोर्ट फी स्टॅम्पच्या स्वरूपामध्ये, रोख रकमेच्या स्वरूपामध्ये, धनाकर्ष
म्हणजे ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट म्हणतो, बँकर्स चेक, अशा पद्धतीने ते भरलं पाहिजे. केंद्रीय कार्यालयाकडे अर्ज करताना त्यांची रोखीची पद्धत वेगळी आहे. केंद्रीय कार्यालय मुद्रांक शुल्क स्वीकारत नाही. ते धनाकर्ष किंवा पोस्टल ऑर्डर, इंडियन पोस्टल ऑर्डर, धनादेश अशा स्वरूपामध्ये ते स्वीकारतात. माहिती मागविण्याचा अर्ज नोंदणीकृत टपालाने सुद्धा पाठवू शकता, व्यक्तिशः दाखल करू शकता, किंवा ऑनलाईन जी कार्यपद्धती आहे त्या ऑनलाईन पद्धतीने देखील सादर करू शकतो. आपण ऑनलाईन पोर्टलवर जाऊन आपण अर्ज करू आणि त्या ठिकाणी पैसे भरण्याची देखील ऑनलाईन व्यवस्था असू शकते. कलम 6 आणि कलम 7(1) जो आहे त्याच्याप्रमाणे विहित केलेली फी जी काही असेल ती फी नंतर अर्ज केल्यानंतर ती भरायची असते. पण सध्या अर्ज करताना काय काळजी घ्यायची ते आपण पाहतो. दारिद्र्य रेषेच्या संदर्भात अर्जावरती जे 10 रुपयाचं तिकीट आहे ते लावण्याची आवश्यकता नसते आणि पुढे जी फर्दर फी म्हणतात म्हणजे माहितीचं शुल्क ते देखील त्यांच्या बाबतीत माफ केलं जातं. फक्त त्यासाठी पुरावे द्यायला लागतात. अर्जामध्ये मागितलेली माहिती टपालाने हवी, व्यक्तिशः हवी हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकी एखाद्या व्यक्तीच्या जीवित व स्वातंत्र्याच्या संदर्भातील माहिती असेल तर ही माहिती 30 दिवसात नाही तर 48 तासात देण्याची बंधन आहे. कोरोना जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून अशी माहिती निरनिराळ्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती मागितली जाते, विशेषतः कोरोनाच्या संदर्भातली माहिती. आणि असे अर्ज पुष्कळदा येतात. असे जरी दुर्मिळ उदाहरणं असले तरी असे माहिती कधी कधी मागितली जाऊ शकते आणि ही माहिती त्या त्या प्राधिकरणाला 48 तासाच्या आत पुरवावी देखील लागते. तेव्हा अर्ज कसा करावा याच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी होत्या ही आपण कलम 5 आणि कलम 6 हा भाग या ठिकाणी आपण चर्चा केली आहे. हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल आपण लाईक करा, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना देखील पाठवा, त्यांना लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला जरूर सांगा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. पुढील भागामध्ये आपण अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो कसा प्रोसेस केला जातो याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती तपशिलानं माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पुन्हा एकदा धन्यवाद.